मौजूद है, चाहे वो गर्मी हो चाहे मौसम ठंडा हो, अपने कार्यशैली पर बिल्कुल जरीमरी पाए। टीम ए के दोनों बल्लेबाज जल्द से जल्द मैदान में आ जाएं। आगे कोई भी अगर टाइम लगाता है तो उसको पेनल्टी लगाई जाएगी। कृपया करके जल्द से जल्द दोनों बल्लेबाज मैदान में आ जाएं। जरीमरी पाए ए टीम के दोनों बल्लेबाज। रोशन पारितोषिक घेण्यासाठी या रोशन प्लीज। 2500 रुपये तुम्ही कमावले। 2500 एक षटकारा करता 1000 रुपये, एक झेल करता 1000 रुपये आणि 5 डॉट करता 500 रुपये। या चांगली कामगिरी आपण केलेत। रोशनच्या वतीने कोणाला पाठवलंय? पाजी आपको भेजा है रोशन के? रोशन आपको भेजा है? रोशन मेरे यार, तुम पे हो रही है इनामों की बौछार। जल्दी से भीग जाओ मेरे यार। कहाँ पे हो तुम? आ जाओ मेरे यार। ओहो, मेरे पास में बैठे हुए हैं श्रीमान जी। तो आइए, आपका पारितोषिक आप ग्रहण कीजिए। आपने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। कोई बात नहीं, बोला मेरे खाते में डाल देना। आजकल क्या गूगल का जमाना है, सामने नहीं आएंगे, प्रत्यक्ष रूप से आप गूगल से आपको इनको पेमेंट कर सकते हैं। कैश है इधर, गूगल नहीं चलेगा। कैश बोले नहीं, कैश में हाथ में नहीं लगाता, रंगे हाथ पकड़े जाने का डर रहता है, इसलिए आप जो है हमारा पेमेंट ऑनलाइन कर सकते हैं। कॅमेरामॅन या ठिकाणी आहेत, फोकस करतायत रोशनवर। आता कॅमेरा त्या ठिकाणी दाखवला गेलाय। रोशन प्लीज या। पारितोषिक आहे 2500 रुपयाचं। रोशन इनाम है, इनाम असं बक्षीस असं, प्लीज या। लगेचच आपण मॅच सुरू करा। देखिए, ये आपकी प्रतिभा का इनाम है, आपके प्रदर्शन का इनाम है। इसे लेने के लिए आपको हिचकिचाना नहीं चाहिए। तो जाइए, आपका जो इनाम है वो ले लीजिए हमारे तांगड़ी ब्रदर्स जी के हाथों में। आपकी ये जो पारितोषिक आप पर जो लगा रहे हैं, ये आपका उत्साह बढ़ाने के लिए लगा रहे हैं कि आप इससे अच्छा प्रदर्शन करें कि आपको और भी इनाम दिए जाएं। तो जाइए, आपका बिल्कुल पारितोषिक ग्रहण कीजिए। या रोशन या। एक षटकार खेचला, एक झेल सुद्धा टिपला आणि 5 डॉट। हा सेमीफायनलचा मॅच होतोय। जरीमरी स्पोर्ट्स 5 विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी ये असा। दोन बॅटर उतरलेत। स्ट्राइक इन कडे उत्कर्ष, उमेश मुकादम त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ओहो, इथे बघू शकतात उत्कर्ष यांच्या बॅट मधून आज चौकार आलाय। स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय आणि या 4 धाव मिळत आहेत। त्यामध्येच उत्कर्ष या कावडूला, मुक्तेश याला। जो जीतेगा ना फाइनल में ना, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये उद्याच्या दिवसात कळेल। ओ, चांगला कडक आवाजामध्ये कडक फटका ऑन ड्राइव्ह केलाय। एक धाव पण पूर्ण केली। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल चालय। दुसरे धाबे करता बॅटर मुक्तेश धावत आहेत। 2 धावा, धावसंख्या धावफलकावर पोहोचली आहे ती 6। ये मैच खेला जा रहा है जरीमरी पाए ए और सोनिका माता मालोडी ए के बीच। जो भी टीम इसमें विजेता हो गई वो सीधी जाएगी फाइनल में। अपने प्रदर्शन के आधार पर जीतने वाली टीम जाएगी फाइनल में। रामजी लाड साहेबांकडून पारितोषिक लागलं जातंय। लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे बॅटर मुक्तेशला। इथे बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता, फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता। झेल ड्रॉप झालाय आणि त्याचा फायदा उचलताना 1 धाव मिळाली। 3 बॉलची समाप्ती, धावसंख्या 7। पुन्हा एकदा आभार मानूया पाजी, या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आपल्याला दिली गेली। उद्याच्या दिवसाकरता आम्ही क्षमा मागतोय। उद्या इथे उपलब्ध राहू शकत नाही, कारण रजनी क्रिकेटची स्पर्धा जी 26 पासून सुरू झाली, त्या स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसात आपण तिथे बांधलो गेलोय। त्यामुळेच रामजी लाड आणि त्यांच्या संपूर्ण टीम मेंबर्स आम्ही आभार मानतोय, क्षमा मागतोय त्यांची। ओ, इनसाइड आउट, कव्हरच्या वरून चेंडूला पाठवून दिले। जितू पाटील याच्या डोक्यावरून चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषेपार। मिळतात धावा 4। RL ट्रॉफी कार्डी मधील शानदार, दमदार, दिमागदार चौकार।
थँक्यू. चौकाराचे बादशाह आहेत उमेश मुकादम आणि लगातार 3 चौकार जर त्यांनी ठोकलेत तर श्रीराम लाड साहेबांकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल चौकारांच्या हॅट्रिक साठी. ओ ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू जाईल काय? मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक टपून बसला होता, त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज उमेश होतात फेल. विकेट डाऊन. पहिला धक्का. धावसंख्या 11. थँक्यू. मेहनत जास्त केल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. आज चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर मेहनत राहिली आहे आणि मला वाटतं की पहिला असं हे दृश्य समोर आलंय की अंतिम मॅच खेळताना तुम्ही बघताय तर जरीमरी पाय टीमला खूप दिवसानंतर खूप टुर्नामेंट नंतर त्यांनी हे चांगलं प्रदर्शन केलंय. म्हणूनच मेहनतीच्या पायऱ्या चढल्यानंतर पुढचे जे काही आपल्याला सफलता असते ती सफलता मिळत असते. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिफ्ट मिळेल असं नाही, मेहनतीच्या पायऱ्या चढायला पाहिजेत. शेवटचा बॉल असेल. बॅटर प्रवीण आलाय. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतात धावा 4. आरएल ट्रॉफी चौकार. थैंक यू डीजे. थर्ड मैन की खेले दिशा में खेला हुआ शॉट 4 रन के लिए. जरीमरी टीम पहले ओवर में 15 रन बना चुकी है. अभी 3 ओवर में इनका प्रदर्शन कैसा होगा, कितने रन बनाएंगे ये देखना बाकी है. जो भी दर्शक अभी यहाँ पे पहुंचे हैं उनका गोल गट्टम लकड़पट्टम दे दनानंद प्रतियोगिता में स्वागत है और ये मैच जो जीतेगा वो फाइनल में जाएगा. यस बिल्कुल सही फरमाया आपने. आपको क्या लगता है कि आने वाले 3 ओवर में कितने रन बनने चाहिए? देखिए अभी तो कुछ कहा नहीं जा सकता. अभी ये दूसरा ओवर देखेंगे कि गेंदबाजी का जो कैसा प्रदर्शन यहाँ पे होगा. फिर भी क्लाइमेट के हिसाब से अगर चाहे तो क्या अंदाज लगा सकते हो आप? देखिए 4 ओवर में टोटल अगर 40 या 45 रन बनाए जरीमरी पाई की टीम तो मुझे लगता है सेफ रहेगी. वळूया आपण बघूया. अगदी योग्य पद्धतीने वर्णन केलंय. कॉमेंट्री ते फार कमी करतायत, जोक्स चांगल्या पद्धतीने ते सांगत असतात. मात्र शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर धावफलकावर धाबा आहेत त्या म्हणजेच 15 धाबा. पहिल्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 15 धाबा आल्यात. 4 षटकांचा मॅच होतोय. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजी मध्ये बदलाव केलाय आणि हितेश चौधरीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हरपिच बॉल. काय चांगला कव्हर ड्राईव्ह कडक, परंतु तिथे अडला गेलाय चेंडू. 2च धावा मिळतील बॅटर मुक्तेशला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. या वेळेला 17 धाबा. सुंदररित्या फटका पाहायला मिळाला होता. क्रिकेटमध्ये हा नेत्रदीपक फटका असो. क्रिकेटचं मादक सौंदर्य काय आहे त्या कव्हर ड्राईव्हच्या फटक्याने आपल्याला नेहमीच सांगितलंय, दाखवून दिलंय. कवर की दिशा में खेला हुआ शॉट 2 रन भाग के पूरे किए बैट्समैन ने. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन जरीमरी पाई ए टीम का. पुढचा बॉल टाकण्याकरता हितेश तयार. पुढे येऊन खेळून काढला जातो या चेंडूला. एक धाव मिळाली. डीप मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि चुकीचा फायदा उचललाय. हेच पाहिजे कारण प्रवीण याचा अनुभव इथे कामी येतोय. सुंदर रनिंग बिटवीन विकेट्स याचं प्रत्यय पाहायला मिळालं जरीमरी स्पोर्ट्स पाय टीम द्वारे. 1 गडी बाद. धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्या 19. अजूनही चांगले डावपेच खेळावे लागतील श्री सोनिका माता मालोडी ए टीमला गोलंदाजी मध्ये. सही कहा आपने. चूकी ची माफी नहीं, इसलिए बल्लेबाज से कहना चाहता हूँ एकदम चौकन्ना रहे. आंख और कान दोनों खोलकर रनिंग बिटवीन द विकेट कीजिए. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेट मध्ये. विकेट घेण्याकरता गोलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा. बाय बाय टाटा नमस्ते. डीजे थँक्यू.
धावसंख्या 25. आज अचानकपणे एक गरुड चेप घेताना दिसत जरीमरी स्पोर्ट्स पाई टीमचे खेळाडू अति उत्साहित होत आहेत. कालचा दिवस देवेश मुकादम यांचा वाढदिवस होता. उमेश मुकादम यांचे सुपुत्र आणि तदनंतर बघा पुन्हा एकदा एका वेगळ्या जर्सी मध्ये पाहायला मिळत आहेत त्यांच्या खेळाडू. ओ दांडी गुड. या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. एक चांगला चेंडू होता, बॅकफुटला गेलाय. द्विधा स्थितीमध्ये जात असताना चेंडू घेतोय येस्टनची भेट. विकेटचं पतन लागलाय. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 25. अपाजी 25 पे ये दूसरा झटका लगता हुआ. पहला झटका लगा था जब टीम की रन संख्या 11 थी. अब थोड़ी सी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच में हुई थी. उसके बाद एक अच्छी गेंद, पढ़ नहीं पाए बल्लेबाज इस गेंद को. सही कहा आपने, मिडल स्टंप उखाड़ के ले गई बल्लेबाज की. और देखा जाए तो बहुत अच्छा बॉल था. बिल्कुल भी समय में नहीं आया बल्लेबाज को कि किस दिशा में जाएगी. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे आणि विकेट. बॅक टू बॅक आणखीन एका फलंदाजाला पाठवून दिलं जातं पॅव्हेलियनच्या दिशेने. धक्का लागला. तिसरा. 3 गडी बाद. 25 धावा. अचानकपणे कोळॅप्स होत आहेत जरीमरी स्पोर्ट्स पाई टीमचे फलंदाज. या ठिकाणी हा स्कोर बोर्ड अचानकपणे खाली येतोय. म्हणजेच वर्णन जर करायचं झालं तर आपला ईसीजी तुम्हाला ठाऊक असेल. ईसीजी जसा खालीवर असतो तसाच हा स्कोर बोर्ड आपल्याला खालीवर जाताना दिसतोय. बॅटिंग करणाऱ्या जरीमरी स्पोर्ट्स पाई टीमचा लगातार 3 बॉल मध्ये आपण बघितलं तर 10 धावा आल्या होत्या. तदनंतर आता 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवून दिलेत हितेश चौधरी या गोलंदाजाने. आता शेवटचा बॉल आणि विकेट हॅट्रिक वर. मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि विकेट हॅट्रिक साधणारा पहिला गोलंदाज हितेश चौधरी. बॉलिंग परफॉर्मन्स. 3 बॉल मध्ये 10 धावा दिल्या होत्या. त्याची पहिली विकेट बघूया. हा दुसरा विकेट जसा आपण बघितला. पहिला विकेट त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. तदनंतर इथे अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. हितेश चौधरी हे षटक पूर्ण करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 25 धावा. पुन्हा एकदा आता पहिले विकेट बघा. हा ब्लॅक होल मध्ये चेंडू टाकला होता. ब्रह्मास्त्र वापरलं. तदनंतर ही दुसरी विकेट. ऑफ स्टंपर शफल सलट टायमिंग करू शकला नव्हता. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. ही दुसरी विकेट पकायला मिळाली. आणि ही तिसरी विकेट. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. फ्लो कमी पडला आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोळावायचा होता. बराच वेळ चेंडू हवेत होता. एक जबरदस्त झेल टिपला गेलाय. अशा प्रकारचं हे प्रदर्शन पाहायला मिळालं. आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. 2 ओवर की मैं वापस आपकी ओर आना चाहूंगा. 25 रन बने हैं 2 ओवर में. अभी भी 2 ओवर शेष है. 2 ओवर में 25 रन. देखिए अभी 4 विकेट के नुकसान पर 25 रन बन चुके हैं. 2 ओवर बाकी है. 2 ओवर में अगर 20 रन भी आ जाए तो मुझे लगता है कि इस मैच में थोड़ा सा मुकाबला करने लायक जरीमरी पाई की टीम हो सकती है. पाहूया काय घडतोय. संयम आलाय आणि त्याचा हा बॉल गॅप मध्ये टाकण्याचा प्रयास केलाय. चांगली फिल्डिंग होत आहे. 1 बाउन्सने कलेक्ट केलाय प्रवीणच्या या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात 26 धावा. फिर भी आप अभी भी आपका विश्वास है 40-45 रन बनेंगे? देखिए ऐसी बात है कि बल्लेबाज की क्षमता पर निर्भर करता है कि वो किस तरह से शॉट खेलते हैं. अगर चाहे, अगर मन में विश्वास हो तो इतना टारगेट. नो बॉल. नो नो
ओह नो. नो बॉल. आय थिंक बॉलिंग ट्रॅकवर असताना जो हाताचा स्पर्श आहे तो यष्ट्यांना झालाय. नो बॉल असा इशारा होतोय. म्हणजेच इथे 1+1 या 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचली 27 वर. फ्री हिट. फ्री हिट. यस, फ्री हिट नाही. व्हाट हैपन अंपायर? फ्री हिट. या वही तो हम कब से कह रहे हैं. फ्री हिट. मुक्त संचार करता आला नाही बॅटरला. यावेळेला बॅटर यज्ञेश चुकतायत. मागच्या मॅच मध्ये चांगले बॅटिंग केले होते, चांगले बॉलिंग केली होती. परफॉर्मन्स त्याचा चांगला पाहायला मिळाला होता. धावसंख्या 27, मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता यज्ञेशने. आता सुद्धा चांगलं लढावं लागेल, चांगला किल्ला लढवावा लागेल. आय थिंक तोफ खुली गेली. चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. चेंडू सीमा रेषेपार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. वजनदार खेळाडून एक ठोकलाय षटकार. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला होता बॅटरला आणि लगेचच पाठवण्याचा प्रयास सुद्धा सफल झाला. मिड विकेट मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा आहेत. आय थिंक जरी मरी पाये संघाच्या बाजूने ते समर्थक दिसत आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला छेडलाय. एक धाव तर मिळेल. शॉर्ट गली क्षेत्रामध्ये आता हितेश चौधरी धावतायत. बघूया बघूया काय घडतंय. आणि इथे 4 धावा मिळत आहेत. वेलकम बाउंड्री. या सीमा रेषेवर गेलेल्या चेंडूचं, या 4 धावांचं आपण स्वागत करूया. चौकार. थँक्यू. पुन्हा ते ईसीजीच्या रेषा आठवल्या. धावसंख्येचा आलेख अचानक वाढला, परत खाली गेला आणि परत आता अचानकपणे आलेख वाढलाय. दोनों फील्डरों ने बहुत कोशिश की थी इस गेंद को रोकने के लिए, लेकिन लहराती बलखाती बॉल सीधी बाउंड्री लाइन के पार गई थी 4 रन के लिए. स्कोर इज 37. धावसंख्या 37. पुढचा बॉल. ओहो, आता मात्र टायमिंग करू शकले नाही. ते चौधरी आता चूक दुरुस्ती करत आहेत. आता अगदी योग्य पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी निरीक्षण केलंय. लेग बाईचा इशारा. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एक धाव मिळाली. धावसंख्या 38. हे षटक जर आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत अधिकृतरित्या 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावा. जितू पाटील चर्चा करतायत. जितू पाटील चर्चा करतायत. मला वाटते 11 खेळाडूंचा प्रेशर एकट्या जितू पाटीलने आपल्या डोक्यावरती घेतलाय. पुढचा बॉल. एज लागलाय आणि आता थर्ड मॅन पुन्हा शर्यत लागलाय. चेंडूचाच विजय होईल. वेग भन्नाट होता पडलेल्या चेंडूचा. मिळतात 4 धाबा. चौकारणीशी धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचली 42 पर. स्कोर इज 42. अब क्या कहना है, क्योंकि अभी भी एक गेंद इस ओवर की शेष है. टीम की रन संख्या 42 रन. 4 विकेट के नुकसान पर. देखिए वही सीन था, वही दोनों फील्डर थे, वही शॉट था, वही 4 रन के लिए खेला गया और स्कोर बढ़ता हुआ 42 रन. अभी भी तीसरे ओवर की एक गेंद बाकी है. गोलंदाज मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा होता. मोठा पटका खेचलायचा होता. चेंडू हवेत आहे. आता विकेट जाण्याची शक्यता. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये टिपलाय झेल. फलंदाज प्रवीण होतो फेल. 5वा धक्का लागलाय. जरी मरी पाय टीमला 5 गडी बाद. धावसंख्या 42. 3 षटकांची समाप्ती. Bangla
थँक्यू. अपॉर्च्युनिटी आहे जरीमरी पाये टीमला. जरीमरी पाये टीम जर फायनल मध्ये पोहोचली तर रामची लाड साहेबांकडून एक बकरा असेल. ठरवलं जाईल त्याचं वजन किती असेल ते लक्षात घ्या. रामची लाड एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व या तिन्ही गुणाने गुण संपन्न असलेले एक व्यक्तिमत्व आहेत. प्रयत्न केल्यानंतर सर्व काही सिद्ध होतोय, साध्य होतोय. ती एकी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांनाच एकत्रित करण्याचं काम त्यांनी केलंय आणि शानदार आयोजन आरएल ट्रॉफी कार्डी 2025 त्यांच्या माध्यमातून झालंय. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. 3 ओवर की 42 समाप्ति के बाद 42 रन. मैंने कहा था ना संदीप के अंतिम 2 ओवर में 20 रन बनाने चाहिए. मुझे लगता है उस लक्ष्य के आगे जाने की पूरा प्रयास कर रहे हैं क्योंकि तीसरी ओवर में 17 रन बने हैं. तीसरे ओवर में 17 रन बने हैं और मुझे लगता है कि मैच में वापसी पूरी तरह से हो गई है जरीमरी पाए की टीम ए का 5 विकेटों के नुकसान के बाद भी. जरीमरी पाय खरोखरच कालच्या सुद्धा दिवसामध्ये महाशिवरात्री हा उत्सव होता आणि इथे जर आपण बघितलं तर कार्डी आणि पाय येथे महादेवाचे मंदिर आहेत. तिथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी कालच्या दिवसात होती. आज मराठी भाषा दिन आहे. मराठीमध्ये सुद्धा आपण समालोचन केलं, राष्ट्रभाषेमध्ये सुद्धा समालोचन केलं. अपाशी मैं ज्यादातर मराठी में ज्यादा कमेंट्री करता हूँ, लेकिन लेदर क्रिकेट की अगर मैच रहते तो ओमटेक्स के मैदान पे मैं हिंदी में कमेंट्री करता हूँ. इधर मौका मिला आपके साथ में हिंदी में कमेंट्री करने का. देखिए एक बात बहुत अच्छी कही है किसी ने कि पहले तो अपनी माँ बोली जो है वो मराठी है और देश की बोली है वो हिंदी है. जगह जगह पे दोनों भाषाओं का जो है सही समय पे इस्तेमाल करना चाहिए, उपयोग करना चाहिए. उसमें हमारी शान भी बनी रहती है. बातों बातों में उपयोग किया बल्लेबाज शॉट, गेंद सीधी. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलाय आणि इथे मिळतात बॅटरला 4 धावा. धाव संख्या पोहोचली ती 46 वर. टीम की रन संख्या 46. अभी भी 5 गेंदे शेष है, यानी कि आपका जो अंदाजा था वो सही था, मैं गलत था. मैं लगा था ऐसा कि ये बल्लेबाज कुछ ना कुछ करेंगे और अभी भी 5 गेंदें शेष हैं. मुझे लगता है कि 5 गेंदों में 10-12 रन तो आ ही सकते हैं. बट ये दोनों कहां से आ गए? ये एक्स्ट्रा खिलाड़ी लग रहे हैं. मुझे लगता है ये भी कोई ये मैदान का निरीक्षण करने आए हैं कि ये बल्लेबाज इतना शॉट जोर जोर से क्यों मार रहे हैं. ये दोनों आपस में देखिए कैसे जैसे प्लेयर आपस में डिस्कस करते हैं. ये दोनों शेर भी आपस में किस प्रकार डिस्कस कर रहे हैं. इनको बाहर भगाया जाए कि बाहर जाके सलाह मशवरा कीजिए. और बातों बातों में भागते हुए 1 रन पूरा किया. स्कोर बढ़ता हुआ 47 रन. चौथा ओवर प्रगति पर चल रहा है. अभी भी इस ओवर की 4 गेंदे शेष हैं. धाव संख्या 47. परंतु शॉन पथक आपण बघितलं खऱ्या अर्थाने दत्त देवदाचं वाहन आहे ते आणि छत्तीसगड येथे शॉन पथकांचं मंदिर सुद्धा बघायला मिळतोय. ओ चेंडू हवेत होता थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. एक चूक, त्याच्यानंतर ही दुसरी चूक आणि ही तिसरी चूक. मिळतात 4 धावा. चुकीला माफी नाही. चौकार येतोय. धाव संख्या धावपळकर वेगाने पुढे सरकली. धाव संख्या झाली आहे ती 51. 51 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. एक्कावन्न धावा बनलेत. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दिलाय. दुसऱ्या बाजूला फिकं पडलं गोलंदाजी करणाऱ्या टीमला. वर्चस्व गाजवणाऱ्या टीमचं वर्चस्व या ठिकाणी नाहीसे करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावामध्ये तसेच चांगले खेळाडू आहेत. ते श्री सोनिका माता मालोडी ए टीम मध्ये जितू पाटील याला आपण बघितलं. हितेश चौधरी याला बघितलंय जे विस्फोट कधीही करू शकतात. हर्षल सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. धाव संख्या धावपळकावर आहे. सध्याच्या घडीला 52. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राइक इन कडे उजव्या हाताचा बॅटर यज्ञेश. डाऊन द लेग डाबी इष्टीच्या थोडासा बाजूने गेला हा चेंडू. 1 धाव मिळेल आणि धाबा लागल्या जातात 53. मला वाटते की धाव संख्या एक चांगली उच्चांक गाठताना दिसतोय. अच्छी बनी है रन संख्या. बहुत ही अच्छा
अभी यहाँ पे वापसी की है जरीमरी पाए ए की टीम ने, और इसी के साथ एक खूबसूरत शॉट छक्का। गेंद सीधी 6 रन के लिए, स्कोर बढ़ता हुआ 59, वेरी गुड 59, एक कम 60 के नजदीक पहुंच गए हैं। बहुत ही अच्छा शॉट खेला था 6 रन के लिए, और अभी भी इस ओवर की एक बॉल बाकी है। देखना है कि एक बॉल में चौका छक्का 1 या 2। पुन्हा एकदा संकट मोचकाची भूमिका अदा करतोय यज्ञेश. ओ चांगला बॉल आहे यावेळेला यज्ञेश करता बीट झाला. यज्ञेश नावात राहिलाय. जाता जाता चांगली धावसंख्या उभारली. 7 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान त्याचं. 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं 20 धावा त्याने नाबाद बनवल्यात. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जरीमरी पाये ए टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. 5 गडी बाद 59 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 60 इज द टार्गेट. मला वाटते येणार जे काही काळ असेल तो जरीमरी पाये टीमचा असेल. ज्या पद्धतीने त्याने आज पूर्णतः विश्वासाने चांगलं काम केलंय. पहिल्या मॅच पासून बोलबाला त्यांचा कायम आहे आणि आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांनी जवळ घेतलाय. परंतु नाण्याची एक बाजू आपण पाहिली, दुसरी बाजू काय आहे हे थोड्याच वेळात तुमच्या डोळ्यासमोर येईल. हे पाहण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. अपाजी, आपका यूनिटी के बारे में क्या ख्याल है? हम सब एक है. देखिए, एकता सबसे बड़ी चीज है। अगर आप अकेले अकेले जाओगे तो कोई भी आप पर हावी हो सकता है, लेकिन आप अगर एक साथ जाओगे, देखिए 1 और 1 अगर देखा जाए तो 2 होते हैं, लेकिन माने अगर तो 11 भी हो सकते हैं। क्या बात है। और ये मैच खेला जा रहा है जरीमरी पाए ए टीम और मोनिका माता मालोड़ी ए के बीच। सोनिका माता, अरे यार क्या करे, गलती से मिस्टेक हो जाता है। सोनिका माता मालोड़ी ए टीम के बीच बल्लेबाजी की थी। पहले जरीमरी पाए की टीम ने 4 ओवर में 59 रन बनाए थे। अभी उन्होंने टारगेट दिया है सोनिका माता मालोड़ी ए टीम को 60 रन का। 60 धावांचं लक्ष्य आहे, एक बड़ा लक्ष्य है ये। और यूनिटी के बारे में आपने अच्छा यहाँ पे कहा कि हम सब एक है, हम सबको एक ही साथ में रहना चाहिए। जो भी हमारे त्योहार है या फिर कोई प्रोग्राम्स है और क्रिकेट का मैच हो, यूनिटी चाहिए। म्हणजे मराठीमध्ये आमच्या म्हटलं जाते की जसं कागदाना पिन मारली तर ती कागद एकत्रित येत आहेत आणि माणसांना जर पिन मारली तर माणसं वेगळे होत आहेत। त्यामुळेच वेगळं होऊ नका, सर्वांनी एकत्रित या। रामलाड यांचे चांगले प्रयत्न आहेत, भावेश पाटील यांचे चांगले प्रयत्न आहेत, अतुल तांगडी, रामलाड, भावेश लाड, सर्वांचाच पुन्हा एकदा आभार मानतोय। आजचा आमचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। रामजी लाड साहेब, आम्ही सॉरी मागतोय, क्षमा मागतोय। आपण आम्हाला सन्मान दिला, मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही आपला मनपूर्वक आभार मानतोय। आज आमच्या सोबत आमची ऊर्जा वाया जाऊ नये त्याकरता आम्हाला साथ दिली जीवनजी शर्मा यांनी। चांगले कमेंट्स आणि चांगली कॉमेंट्री ते करू शकतात हे दाखवून दिलं। सोनिका माता मालोड़ी ए टीम बल्लेबाजी के लिए तैयार, लक्ष्य दिया है उनको 60 रन का। पाजी इनाम राशि भी कुछ जाएगी गेंदबाजी करने वाली टीम के लिए। और कारण फील्डिंग करणाऱ्या टीमच्या गोलंदाजा करता पारितोषिक आहे। नागेश बांद्रे आणि कल्पेश मस्तान
यांनी विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय जरीमरी स्पोर्ट्स पाये संघाकरता. दुसऱ्या बाजूला आता श्री सोनिका माता मालोडी ए संघावर बक्षिसांचा वर्षाव होईल काय, कारण ते सुद्धा चांगला खेळ करूनच पुढे आलेत, मेहनत त्यांनी सुद्धा केलेत आणि ते सुद्धा जिंकू शकतात. 60 धाबा इथे ते पूर्ण करू शकतात. जरीमरी पाई की टीम ने जो पिछला मैच जीता था उसमें जो महत्वपूर्ण जो भूमिका रही थी वो रही थी उमेश मुकादम जी की, जिन्होंने दिशा निर्देश अच्छे से अपने खिलाड़ियों को दिया, उसी के बल पर उन्होंने वो मैच जीता था. अब ये देखना है कि वो प्रदर्शन यहाँ पे कैसे दिखाते हैं. अभी भी देखिए वो ही दिशा निर्देश जारी करते हुए अपने खिलाड़ियों के लिए एकदम चौकन्ना रहे. पहली गेंद ओवर की यज्ञाचाच पहिलाच बॉल. ओहो, प्रयत्न चांगले केले आणि विकेटचा बदल होतोय, कारण म्हणतात ना एका चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाही, इथे जीवनदान मिळत नाही आणि धावबादच्या स्वरूपात बॅटरला परत जावं लागतं. बॅटर इज आउट. OUT आउट. थँक्यू. डायमंड डक होणं म्हणजेच जणू काही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडण्यासारखंच आहे. डायमंड डक. डक हा शब्द जर आपण बघितला तर पुन्हा एकदा तुमच्या माहिती करता 17 जुलै 1866 साली ज्यावेळेस काउंटी क्रिकेट क्लबच्या मॅचेस होत्या, एडवर्ड दुसरा प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड दुसरा ज्यावेळेस काउंटी क्रिकेटच्या मॅच खेळत होता त्यावेळेस तो पहिल्याच बॉलवर 0 धावसंख्येवर बाद झाला आणि जाता जाता दुसऱ्या दिवसामध्ये पत्रकाराने लगेचच आपल्या वृत्तपत्रामध्ये एक शब्दाचा वापर केला की प्रिन्स ऑफ वेल्स बदकाच्या अंड्यासोबत पॅव्हलियनच्या दिशेने परतला आणि तेव्हापासून क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द आपण बघत असतोय डकचा. डायमंड डक म्हणजेच धावबाद होणाऱ्या खेळाडूला म्हटलं जातं. गोल्डन डक पहिल्या चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूला म्हटलं जातं. सिल्वर डक दुसऱ्या चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूला म्हटलं जातं आणि ब्रॉन्झ डक हा तिसऱ्या चेंडूवर बाद होणाऱ्या खेळाडूला म्हटलं जातं. प्लॅटिनम डक हा शब्द सुद्धा वापरला जातोय. मोठा फटका, कडक आवाजात गॅप मध्ये चेंडू टाकला जाईल असं वाटतं. चेंडू जातो मिड विकेट पट्ट्या बाहेर, मिळतील धावा 4. चौकार. थैंक यू डीजे. सोनिका माता मालोडी ए टीम को बहुत बड़ा लक्ष्य मिला है और पावर प्ले के ये दोनों ओवर इनके लिए निर्णायक साबित हो सकते हैं कि अगर इस एक ही पावर प्ले है उस ओवर को देखिए, ये अभी कुछ गेंदें शेष हैं. फुल टॉस गेंद मारने का प्रयास, सीधा फील्डर के हाथों में गेंद, अपना विकेट गंवाया और चलते बने. इसी के साथ विकेट गिरता हुआ 2 विकेट के नुकसान पर 5 रन. काय चांगले समर्थक आहेत दोन्ही टीमचे. डाव्या बाजूला जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षक बसलेत. कॅमेरामॅन आम्हाला सुद्धा दर्शवत आहेत. डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर मिड विकेटच्या वर जी टेकडी आहे तिथे प्रेक्षक राजा आहेत. ते मंदिर आहे तिथे सुद्धा आमचे प्रेक्षक बसलेत. काही प्रेक्षक उभे आहेत आणि बरोबर रस्त्याच्या कडेला सुद्धा ते प्रेक्षक राजे बसलेत. आय थिंक उमेश मुकादम यांचे सुपुत्र देवेश हे सुद्धा त्या मॅचला बघतायत. काल त्यांचा वाढदिवस होता, इथे केक सुद्धा कापला होता आणि फायनल मध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय श्री रामलाड साहेबांकडून एक बकरा सुद्धा मिळेल जरीमरी स्पोर्ट्स पाय टीमला. जरीमरी पाय विरुद्ध सोनिका माता मालोडी ए असा मॅच होतोय. जिंकण्याकरता लक्ष आहे 60चं. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक करायचा होता. चांगले व्हेरिएशन, चांगले बदल केलेत. डॉट बॉल, दबाव टाकलाय, दडपण टाकले. 5 धाबा, अजूनही 55 धावांची गरज आहे उर्वरित चेंडूंमध्ये. अभी भी 55 रनों की दरकार है. पहला ओवर अभी चल रहा है, इसकी अंतिम गेंद अभी 2 गेंदें शेष हैं
और लक्ष्य जो है अभी भी 55 रन और चाहिए इस मैच पर विजय प्राप्त करने के लिए सोनिका माता मालोडी ए टीम को। फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नव्हतं, एलिमिनेशन नव्हतं. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळाली. चांगले खुश आहेत उमेश मुकादम आणि त्यांचे सहकारी, जो चांगला खेळ त्यांच्या काढून दर्शवलाय. धावसंख्या एकने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 6 धाबा. पहिला षटक सुरू आहे. मंदार मुकादम पुन्हा एकदा कमबॅक करतात, इथे परतले. जुने जाणते खेळाडू आहेत. जरीमरी पाए ए की टीम इस वक्त पूरा यूनिटी के साथ काम कर रही है और उसका ही फल इनको मिलता दिखाई दे रहा है. स्विच हिट, काम पिट, 1 बाउन्स, 2 बाउन्स, ओव्हर द रोप. स्क्वेअर इज थर्ड मॅन. क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. मिळते 4 धाबा. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 10. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये पाहिजेत 50 धाबा. 18 मध्ये 50 ची आवश्यकता. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर 10 रन. अभी भी 3 ओवर में 50 रन और बनाने हैं. बहुत ही मुश्किल, असंभव लक्ष्य दिखाई दे रहा है. उस लक्ष्य को कैसे प्राप्त करेंगे? 18 बॉल में 50 रन की आवश्यकता है सोनिका माता मालोडी ए टीम को. जवळजवळ 17च्या जवळपास रिक्वायर्ड रन रेट आहे. अत्यावश्यक धावगती आपल्याला ती पाहायला मिळतोय. 18 मध्ये 50 ची आवश्यकता. खूप छान प्रदर्शन केलंय डीबीएन लाईव्ह या युट्यूब वाहिनीने. कालपर्यंत आपण जे दृश्य बघितले, आज सुद्धा चांगले दृश्य आहेत. आज प्रवीण आहेत, धनंजय आहेत, सोबतच आमचे कॅमेरामॅन तिथे साहिल आहेत. साहिल सुद्धा चांगलं कव्हरेज करतायत. आपण कालपर्यंत बघितलं होतं ते म्हणजेच प्रशांत भगत याला, जयेश, हर्षल, केवल हे सुद्धा कालच्या दिवसामध्ये उपस्थित होते या ठिकाणी, जे डीबीएन लाईव्हचे सदस्य आहेत. 4 सेटअप प्रत्येक ठिकाणी लावण्याचे काम ते करतायत. ओळीया 18 मध्ये पाहिजेत 50. चांगला बॉल ऑन दी अप. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकांनी सोडलाय झेल आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाव मिळतात बॅटरला. निखिलची चांगली गोलंदाजी होत आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. या 3 धावांच्या मदतीनं धावा चालल्या आहेत त्या 13 धावा. 13 धावा, 2 गडी बाद. 13 रन बन चुके हैं. टारगेट है 60 रनों का. साठ धावसंख्येचा पाठलाग करत असताना काय चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा कुणीही भाकीत केलं नव्हतं की हे 2 संघ पुढे जातील. कारण अगोदर आपण बघितलं द ग्रेट मराठा जुचंद्र संघ बाहेर गेला. न्यू मिलन पायगाव संघाला बाहेर जाताना पाहिलं. इतर चांगले संघ जे प्रदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकले नव्हते. स्वयंभू पायगाव संघ आज 2 खेळाडूंच्या विना मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. न्यू मिलन पायगाव संघाने चांगली धावसंख्या उभी केली होती आणि त्या मॅच मधून आत्मविश्वास नावाचा मित्र जो जवळ ठेवलाय, तो मित्र अजूनही त्यांची साथ सोडत नाही. कारण म्हणतात ना की आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. आत्मविश्वास हा सर्वात मोठा मित्र आहे तुमचा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. निखिल समोर उजव्या त्याचा बॅटर आहे जितू. ओ पुन्हा स्विच हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत यज्ञेश, चांगले फिल्डिंग करतायत. जितू याला ओळखूनच त्या क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक ठेवला होता. सुशांत भोईरवर सुद्धा जबाबदारी असेल चांगलं काम करायची. दुसऱ्या बाजूला जबाबदारी आता बॅटर गिरीशवर आहे. गिरीश 4 धावसंख्येवर खेळतोय. जितू खेळतोय 5 वर. धावसंख्या आहे ती 14 धावा. मॅच बनवावा लागेल बॅटरला. षटकार आणि चौकारांची आतषबाजी इथे दाखवून द्यावी लागेल. अभी भी लक्ष्य दूर है. पुढचा बॉल या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला टोळवलं जातं. एकच धाव मिळेल. चांगले फिल्डिंग होतंय बघा. आत्मविश्वास, युनिटी, एकी काय सांगून जातोय. चांगली फिल्डिंग झाली तिथे आणि धावा झाल्या तर 15 धावा. अभी भी 45 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. शेष 15 गेंदों में. जरीमरी
पाई की टीम ने बहुत अच्छे बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 59 रन बनाए थे। अब उनके गेंदबाज भी बहुत अच्छा शानदार प्रदर्शन यहाँ पे कर रहे हैं। रन संख्या जो है वो बढ़ने से यहाँ पे रोके रखा हुआ है। उमेश मुकादम जी नेतृत्व जो है बहुत अच्छी तरह से कर रहे हैं। सभी प्लेयर उनके दिशा निर्देश पर काम कर रहे हैं, उसी का फायदा इनको भरपूर मिल रहा है यहाँ पे। अगदी बरोबर। ओहो, हा चेंडू हवेत आहे, इथे विकेटचं पतन होत आणि जितू पाटील याला परत जावं लागतंय। बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला जातोय हा तिसरा धक्का। 3 गडी बाद, धावफलकावर धाबा आहे त्या 15 धाबा गॉन। काही जबरदस्त गोलंदाजी होत आहे। यश प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थाने मित्र आणि कुटुंबाची गरज असते, आणि यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते। ते स्पर्धक तुमच्या समोर आहेत, त्या स्पर्धकांविरुद्ध तुम्हाला लढायचं आहे, लढावं लागेल श्री सोनिका माता मालोडी ए टीमला, कारण इथे लढल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही, यश आपोआप येणार नाही, त्याकरता मेहनत करावी लागेल। धावसंख्या 15 धावा, चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये पाहिजेत 45 धावा, 14 मध्ये 45 ची गरज आहे। चांगली कमबॅक, चांगली वापसी गोलंदाजाने केलंय। फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं काम झालं होतं जरी मरी स्पोर्ट्स पाई टीम द्वारे, आणि काय चांगलं गायडन्स मिळतं। वरिष्ठ आहेत तिथे चांगलं काम होतंय, म्हणतात ना जस्ट जिथे जस्ट तिथे कष्ट। स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, काय चांगला वेगळा अँगल्स, बॅक ऑफ द हँड, चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज निखिल। 5 बॉलची समाप्ती, 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 15 धाबा। आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये पाहिजेत 45, 13 मध्ये 45, 13 बॉल में 45 रन। पुढचा बॉल शॉर्ट शॉर्ट बॉल, चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्याच्या दिशेने, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळते 4 धाबा। आरएल ट्रॉफी कार्डी 2025 मधील आणखीन एक दमदार चौकार। इथे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 41 धाबांची गरज आहे। 19 धाबा धावपळकावर झालेल्या आहेत प्रत्युत्तरा दाखल, आणि गडी बाद झाले ते 3। आता सुशांत गोलंदाजी मार्गावर येतोय। मागच्या मॅच मध्ये चांगली वापसी करून दिली होती, चांगली गोलंदाजी त्याने केली होती। 12 मध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे 41 ची। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा ते करतील, आमचं लक्ष आहे पंच। राइट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा। ओहो, वाईट बॉल, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच वाईट बॉलचा इशारा। अतिरिक्त धाबणीची धावसंख्या झाली आहे ती 20 धाबा। 12 मध्ये 40 ची गरज आहे। 12 बॉल 40 ची आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट 20 चा बनलाय, कारण इथे चुकीला माफी नाही। चुकी केली तर मग पुन्हा नाही या स्पर्धेमध्ये खेळता येणार। फुल पिच बॉल, स्ट्रेट द बॉलर, आपल्या फॉलोथ्रू मध्ये सुशांतने चेंडूला अडवलंय आणि बाद केलंय नॉन स्ट्राइक इनच्या बॅटरला। विकेट डाऊन, संयम बाद झालाय, लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का। 4 गडी बाद, धावसंख्या 20। स्वप्न ही खरं तर मोफतच असतात, परंतु या स्वप्नांचा पाठलाग करतेवेळी भरपूर मेहनत घ्यावी लागते। जशी मेहनत आज घेतलेली आहे जरी मरी स्पोर्ट्स पाई टीमने। त्यांचं स्वप्न होतं की चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण कुठेतरी फायनल मध्ये जावं, कुठेतरी फायनल मध्ये पोहोचावं, आणि ते मेहनत केल्याशिवाय सहजासहजी काही मिळणार नाही। सोनिका माता मालोडी ये टीम पूरी तरह से यहाँ पे दबाव में दिखाई दे रही है। एक के बाद एक विकेट गिरते जा रहे हैं छोटे छोटे अंतराल के बाद, और बातों बातों के बीच एक जोरदार
स्ट्रोक गेंद सीधी सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। मैं कह रहा था कि टीम को अगर दबाव से निकलना है, जो भी बची हुई गेंदें हैं उस पर उठाकर मारिए। आरजा पार की लड़ाई है, जो भी मैच जीतेगा वो सीधा फाइनल में जाएगा। 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर पोहोचली ते 26 वर। दमखम अजून बाकी आहे, अजून मॅच ची रंगरंगटी करतायत। प्रत्येकाने आपल्या आयुष्याची सुद्धा रंगरंगटी करायला पाहिजे। ज्यावेळेस आयुष्य हे आपण सुरू करतोय, कारण जन्म आणि मृत्यू यांच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य। धावसंख्या धावपळकावर 6 ने पुढे सरकली, धाबा लागले जातात ते 26 धाबा। जिंकण्याकरता अजून 10 मध्ये 34 पाहिजेत। मोठा फटका कडक असेल काय? क्षेत्ररक्षक प्रवीण याला चकवा चेंडू 1 बाउंस जातोय सीमारेषे पार। मिळत्या धाबा 4, आरएल ट्रॉफी चौकार। थँक्यू। 9 मध्ये आता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे। धावसंख्या 30, अब क्या कहना है मेरे यार? 9 गेंदों में 30 रन की आवश्यकता। अगर इसी तरह लंबे लंबे शॉट खेलते गए तो लक्ष्य प्राप्त हो सकता है, जीत मिल सकती है, फाइनल का टिकट भी मिल सकता है। 9 चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता आहे। बरोबर आता रणनीती आखली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने। आता ते वरचढपणा दाखवत आहेत। सुशांतवर एकामागून एक हल्ले केलेत। सुशांत वापसी करेल काय की बॅटर त्या ठिकाणी षटकार आणि चौकार ठोकेल? शॉर्ट बॉल, आता इथे नशीब सुद्धा साथ देते। लॉंग स्टॉप रिजन मध्ये दन 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 करत चेंडू सीमारेषे पार। आरएल ट्रॉफी चौकार। धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात 34 धाबा। आता चमक धमक पाहायला मिळतोय। चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे एकूण 8 आणि 8 बॉल मध्ये पाहिजेत 26 धावा। कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल। धाडस केल्याशिवाय इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत। इथे धाडस केलं होतं परंतु झेल टिपलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि ही महत्वपूर्ण सफलता मिळवून दिली। 5वा धक्का लागलाय, 5 गडी बाद, धावसंख्या 34। आणि 7 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता। मेरे ख्याल से अभी भी मैच में है श्री सोनिका माता मालोडी ए टीम। सही कहा आपने, सोनिका माता मलोड़ी ए टीम। 7 गेंदे और 26 रन। अभी भी अगर चाहे तो कम से कम 4 लंबे शॉट खेलेंगे तो मैच में वापसी हो सकती है, जीत भी हो सकती है। नक्कीच तुमच्या मताचे मी सहमत आहे। 7 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता। हर्षदला एवढा मागे का? हर्षद सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे आणि त्याच्यावर जबाबदारी आहे। हिरो बनण्याची संधी आहे त्याला। टेनिस क्रिकेट मध्ये हा जर रेकॉर्ड त्याने या ठिकाणी केला तर मग सुवर्ण अक्षरामध्ये त्याचं नाव कोरलं जाईल। शॉर्ट बॉल वर चढवला हल्ला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक टपून बसलाय। मिड विकेट मध्ये झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेट सुशांत याच्या खिशात। 3 षटकांची समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर सोनिका माता मालोडी ए टीम ची धावसंख्या 6 गडी बाद। धाव फळकावर झाली आहे ती 34 धाबा। 6 बॉल आणि 6 मध्ये पाहिजे 26। 6 गेंदे 26 रन। पाजी हाजी 6 गेंदे और 26 रन। अंतिम ओवर, 6 गेंदे 26 रन। लक्ष्य अभी भी मुश्किल होता जा रहा है, लेकिन 6 गेंदे बाकी बची हैं, उसमें अगर कुछ अच्छे शॉट आ जाए तो देखते हैं क्या होता है। उमेश मुकादम यांच्यावर आणखीन प्रेशर तर आहे, कारण
कधीही कुठल्याही बॅटरला कमजोर समजू नये हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळेच एक वेगळी रणनीती आखतात. दृष्टिकोन चांगला पाहिजे आणि तो चांगला दृष्टिकोन या ठिकाणी करताना दिसतोय. आता रंगोरंगोटी करणं हे फार महत्वाचं आहे या ठिकाणी, कारण म्हणतात ना की कर्मभूमीच्या या जगामध्ये श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देवानी हात दिलेत, त्या हातामधील रेषेमध्ये रंग आपल्यालाच भरावे लागतात. ते रंग भरावे लागतील बॅटरला, रंग भरावे लागतील बॉलरला. पाजी सही कहा आपने. उमेश मुकादम जी अपनी टीम का नेतृत्व करते हुए, दिशा निर्देश जारी करते हुए, सभी खिलाड़ी उनके निर्देश का पालन करते हुए मैच पर शिकंजा कसते हुए. अब देखना है अंतिम ओवर में क्या होता है. दर्शक भी भारी उत्साह के साथ इस मैच को देख रहे हैं. वेळ फार 6 महत्वाचा आहे, गेंदे 26 रन. वेळ फार महत्वाचा आहे. उमेशजींना विनंती करेन की प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 मध्ये पाहिजे 26 धावा. 6 चेंडू 26 ची गरज. मुक्तेश आलाय आणि बॅटरने लगेचच ठोकलाय. दमदार, शानदार, दिमागदार, डोलदार षटकार. हे अचानकपणे काय झालं. षटकार आलाय आणि वादळ जणू काही मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलं या खेळाडूने. 6 धाब्यांची धावसंख्या पोहोचली 40 वर. 5 मध्ये पाहिजेत 20 धाबा. 5 गेंदे 20 रन. 5 गेंदे 20 रन. अगली 2 गेंदों पर ये मालूम लग जाएगा कि क्या होने वाला है. अगली 2 गेंदों पर अगर इसी तरह प्रहार किया, ओहो, इथे काय घडलं बघूया. या वेळेला चांगला बॉल आहे आपके भाषा में. पाजी अच्छी गेंद थी. अच्छी गेंद थी और अंपायर की नजर बिल्कुल टिकी हुई है वहां पे. अंपायर एकदम चौकन्ना नजर आ रहे हैं. विशाल पाटिल. 4 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. उमेश मुकादम एस्टनच्या पाठीमागे. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. अखेरीस मुक्तेशाला विकेट मिळाली. विकेट डाऊन, गॉन. DJ Sandy in the mix. थँक्यू. मुक्तेश मुकादम यांच्याकरता पारितोषिक आलंय. मुक्तेश मुकादम यांनी जर मॅच जिंकून दिली तर सदानंद मुकादम साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि त्याचबरोबर टीमला एक बकरा मिळेल. रामजी लाड यांच्याकडून सुद्धा बकरा मिळेल. 2 बकरे असतील, परंतु आम्हाला विसरू नका. पाजी 2 बकरे तो मिलेंगे अगर फाइनल में जाती है ये टीम. सही कहा आपने. 2 बकरे मतलब 8 टांगे. हमारा तो टांगों से ही काम चल जाएगा. तो कृपया करके हम पर नजर बनाए रखें. श्रीमान रामलाल जी से मैं कहना चाहता हूं कि हमारे ऊपर भी नजर बनाए रखें. सदानंद मुकादम साहेबांनी सुद्धा तो बकरा देण्याचं कबूल केलंय आणि मुक्तेश यांनी जर इथे मॅच जिंकून दिला तर त्याच्याकरता 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 मध्ये 20. पुढचा बॉल बॅकवर्ड मध्ये टाकायचा होता. फुल टॉस बनलाय. 1 धाव पूर्ण केली. काव कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येतोय, थ्रो करतोय. 1च धाव. एका चांगल्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये आणण्याचं काम केलंय खऱ्या अर्थाने जरी मरी पाही टीमने. आणि त्यांनी पाहिलेली स्वप्न इथे प्रत्यक्षात आता उतरतायत. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर फायदा झालाय. मेहनत सुद्धा केली. सकाळपासून ते मेहनत करतात. प्रत्येक मॅच मध्ये त्यांची मेहनत झालेली आहे. जरी मरी पाये टीमला सुद्धा एकतर्फा असं मॅच कुणी जिंकून दिला नाही. प्रत्येक मॅच त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावरच प्रदर्शन चांगलं करून जिंकण्याच्या मार्गावरती दिसत आहेत. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज. कुछ भी हो सकता है. अंत तक इस मैच का कुछ कहा नहीं जा सकता. कुछ भी हो सकता है, लेकिन कैसे हो सकता है? 2 बॉल 19 रन कैसे हो सकता है? ओहो, बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पाठीमागे आलाय.
जरीमरे पाये यांच्याकरता शुभेच्छा आल्यात. स्वराज मडवी यांच्याकडून या शुभेच्छा दिल्या. बोलूया, एक बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धावांची गरज आहे. एक चेंडू 18ची गरज. खेळ हा क्रिकेट हा खेळ असा आहे की आपल्याला याच क्रिकेटला मित्र दिलेत, त्यामुळेच मित्र आपल्या सर्वांनी एकत्रित राहायला पाहिजे. स्विंग अँड मिस आणि याच बरोबर शिकंजा कसलाय, या मॅचला जिंकलंय, थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय जरीमरी पाये टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. काय ते स्वप्न असतात, स्वप्न प्रत्येकाने बघावं, परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल ना तर त्या स्वप्नांचा पाठलाग सुद्धा करावा लागतोय. आणि आता ते स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. पाहिलेलं स्वप्न होतं खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये जरीमरी स्पोर्ट्स पाये टीमने आणि त्यांचा संघ अंतिम 2 मध्ये पोहोचलाय. फायनल मध्ये थेट त्यांचा प्रवेश झालाय. आदरणीय रामजी लाड साहेबांकडून 1 बकरा मिळेल, सदानंद मुकादम साहेबांकडून 1 बकरा मिळेल. त्याच